याच्यामध्ये गेवराई पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये 5 मार्चला बाईकची चोरी झाली होती. तो आपला गेवराई पोलिसांची जो DB टीम आहे त्यांनी त्याचा सखोल तपास केला. CCTV ॲनालिसिस केले, डम डेटा ॲनालिसिस केले आणि बाकी इतर टेक्निकल बाबतीचे खोलात जाऊन जेव्हा त्यांनी तपास केला तो त्यांच्या हे लक्षात आणला की ह्याच्यामध्ये जो चोरी करणारा माणूस आहे, संभाजीनगरचा चोरी करणारा माणूस होता. जो मिडलमॅन आहे, ब्रोकर आहे, तो बीडचा होता आणि जो स्क्रॅप डीलर आहे तो नेकनूरचा होता. गेवराई पोलिसांनी हे सगळं खोलात जाऊन तपास करून त्यांनी नेकनूरचा जो स्क्रॅप डीलर आहे तिथपर्यंत पोहोचून आज जवळपास 17 मोटरसायकल त्यांनी ताब्यात घेतलेली आहे. 20 चेसिस त्यांनी इंजन त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे. भरपूर स्पेअर पार्ट्स त्यांना तिथून मिळालेले आहे आणि खूप मोठे गँगचा आज पर्दाफाश झालेला आहे. त्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहे आणि 1 आरोपी फरार आहे. हे पूर्ण साहित्याच्या सरासरी आपण किंमत काढली तर जवळपास 25 लाखाचा माल आज इथे गेवराई पोलिसांनी जप्त केलेला आहे. आणि याच्यामध्ये बीडमध्ये जेवढे अनडिटेक्टेड आमचे मोटरसायकल आणि 2 व्हीलरचे जेवढे ऑफेन्सेस आहेत त्याच्यामध्ये त्यांना डिस्क्लोज करण्यासाठी, त्यांना डिटेक्ट करण्यासाठी याच्यामध्ये 100% प्रयत्न होईल. आणि ह्याच्यामध्ये आम्ही भारतीय न्याय संहिताच्या जेवढे मोकाचे त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स आहे 111 आणि 112 BNS त्याच्यामध्ये आम्ही अट्रॅक्ट करणार आणि आमचे पोलीस किंवा दुसरे इतर जिल्ह्यामध्ये जे कोणी अनडिटेक्टेड ऑफेन्सेस असेल त्याच्यामध्ये आम्ही डीपमध्ये जाऊन तपास करणार. त्याचबरोबर पूर्ण बीड जिल्ह्याचे जेवढे स्क्रॅप डीलर्स आहेत त्यांचीसुद्धा आम्ही तपासणी करणार. सर, हा किती दिवसापासून मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड. कधीपासून नाही येत. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबशी. बीड जिल्ह्यातून, ग्रामीण भागातून जे काही मोटरसायकल धारकांच्या ज्या मोटरसायकली मध्यंतरीच्या काळामध्ये चोरी झाल्या त्या अद्याप त्या मालकांना सापडल्याच नाहीत. आज बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या टीमला ह्या सर्व गाड्या तोडलेल्या, फोडलेल्या अवस्थेमध्ये नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका गोडाऊनमध्ये सापडल्यात. ज्यावेळेस मध्यंतरीच्या काळामध्ये गेवराई पोलीस ठाण्यामध्ये जे काही मोटरसायकल चोरी झाल्या होत्या त्याची तक्रार या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास चालू असताना या तपासाच्या अनुषंगानं जे काही सुगावा लागला त्या सुगावा पाहता पाहता 1 नव्हे 2 नव्हे तर गेवराई पोलीस कर्मचाऱ्यांना तब्बल 63 मोटरसायकलचा सांगाडा त्या ठिकाणी अस्तव्यस्त जे काही साहित्य असेल, तोडफोड केली असेल ती सापडली आहे. 17 मोटरसायकल सुद्धा सापडल्यात. आणि आता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर मी आहे गेवराई पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये. माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर हेच ते ग्रामीण गेवराई पोलीस स्टेशन आहे. जे कर्मचारी रात्रंदिवस या ठिकाणी त्या तपासात गुंतले होते, काल दिवसभर त्यांचा याच तपासामध्ये गेला आणि ही कारवाई गेवराईवरून जाऊन नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका गोडाऊनमध्ये हे साहित्य त्यांना आढळून आलंय. हे साहित्य 1 नव्हे 2 नव्हे तर 60 पेक्षा जास्त जे काही मोटरसायकल आहेत त्या चोरी झाल्या होत्या. आणि चोरी झाल्याच्या नंतर या ठिकाणी बीड गेवराई पोलिसांना पकडण्यात आरोपींना यश आलंय. 3 आरोपी सुद्धा पकडण्यात आणि त्यासोबत एक फरार असला तरी त्याचाही लवकरच पकडण्यात येईल. ही माझ्यासोबत एक गाडी आहे. ही गाडीची जी काही खोपडी आहे ही गेवराईमधूनच चोरी झाली होती. त्याचा तपास करत असताना या गाड्या सगळ्या सापडल्यात अशी त्याला माहिती समोर येते. त्या गाडीचे मालक या ठिकाणी आले होते. नक्कीच या ठिकाणी आपण त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न करू.
ही जी काही श्री कृष्ण मंडप गेवराई याच परिसरातून ही गाडी चोरी झाली होती यांनी एक गुन्हा दाखल केला होता आणि त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना जे काही मालक आहेत ते दाखवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. भाऊ, काय सांगाल? पाहिलं गेलं तर तुमची ही गाडी होती, गाडी कधी चोरी गेली होती आणि तुमचं गाडी नसून फक्त गाडीची खोपडी तुमच्या हातात मिळते, काय वाटतंय तुम्हाला? हे 3 महिने झालेली गाडी गेलेली आपली. ते रात्री साहेबांनी फोन केल्यामुळं लक्षात आलं. ते 4 वाजता फोन केला साहेबांनी. कुठून गेली हा, कुठून गेली होती आणि त्यातली- गुन्हा कधी दाखल होता? याला 3 महिने झाले गुन्हा दाखल झालेला. गेली कुठून शेवा बँकेच्या समोरून गेली ती. बँकेमध्ये गेलो मी, तिथून बाहेर यायचं लगेच गेली ताबडतोब. नक्कीच पाहायला गेलं तर हे गाडीचे मालक आहेत. ही गाडी आज त्यांच्याकडे नाहीये, मात्र एक खोपडी ज्यांनी जे नाव टाकलं होतं ते त्यांच्या हातामध्ये आज मिळतंय. मात्र एकीकडे पाहायला गेलं तर गेवराई पोलिसांना मोठं यश आलंय, कारण त्या गाडीचा तपास करत असताना एक नव्हे दोन नव्हे तर या ठिकाणी शेकडो गाड्या चोरांनी त्याची विल्हेवाट लावली आहे. विल्हेवाट लावत असताना हे मोठं कॅरेट पोलिसांना सापडलंय. माझ्यासोबत गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार सर आहेत. आपण त्यांची संवाद साधण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सर, काय सांगाल? पाहिलं गेलं तर तुमच्या टीमला मोठं यश आलंय. या ठिकाणी एक नव्हे शेकडो गाड्या जिल्हाभरातील असतील, तुमच्या हद्दीतील असतील, काही पकडण्यात यश आलंय. आरोपी सुद्धा पकडलेत. गाड्या आता काही नाहीयेत, काही साहित्य पकडलंय. काय सांगाल? नाही, ही गोष्ट चॅलेंजिंगच होती सर्व जिल्ह्यासाठी. आमच्या पोलीस अधीक्षक, LCB गाड्या तर चोरीला होत होत्या परंतु डिटेक्ट होत नव्हत्या आणि हे आमच्यासाठी कंटिन्युअस चॅलेंज होतं. मागील 2 महिन्यापासून गेवराई येथे सातत्याने चोऱ्या होत होत्या आणि ही आमच्यासाठी चिंतेची बाब होती आणि गाडी हा विषय पब्लिकसाठी जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे आम्ही याच्या खोलापर्यंत जाण्याचं ठरवलं. माझे दुय्यम अधिकारी, सर्व आमची टीम, आम्ही याच्यामध्ये CCTV आणि सर्व गोष्टींना आम्ही याच्या मागे पडलो. त्याच्यानंतर आम्हाला हळूहळू याचे सर्व धागेदोरे जुळत गेले. त्यानंतर आम्ही संभाजीनगरच्या आरोपीला याच्यामध्ये उचललं, तिथून मीडिएटरला आणि काल आज आम्ही नेकनूर येथे जाऊन या सर्व गाड्या हे केल्या. आणि याचा प्रमुख म्हणून आम्ही किंवा आमच्या सर्व अधिकाऱ्यांना एवढ्या गाड्या डिटेक्ट करूनही तिथे आनंद झाला नाही. कारण मी असो तुम्ही असो, गाडी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. परंतु अतिशय त्या गाड्यांचे लहान लहान तुकडे केले, ते कुठंतरी मनाला वेदना करणाऱ्या होत्या. आणि चक्क 1 लाख 1.5 लाखाची गाडी 10,000मध्ये विकली जात होती. आणि मोडसही इतकी खतरनाक होती की दुपारपर्यंत वाहन चोरायचं, 4 वाजतापर्यंत द्यायचं आणि 6 वाजता त्या गाडीचा सर्व पसारा. ही अतिशय खेदजनक बाब होती. परंतु आता याला कुठंतरी प्रभावीपणे आळा बसेल. साधारणतः 60 ते 70 वाहनांचे पार्ट आम्हाला मिळालेले असल्यामुळं सदर आरोपींना आता मान्य पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, आमचे विभागीय पोलीस अधिकारी कटके साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व गुन्ह्यांची उकल करण्याचा कसोशीने प्रयत्न करू. आता ही बीड पोलिसांचं आणि आमच्या टीमचे यश आहे. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांची यासाठी अभिनंदन करतो. नक्कीच पाहायला गेलं तर ही टीम आहे, पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील, हे या ठिकाणी रात्रंदिवस एक करत हे जे काही साहित्य आहे, गाड्यांचं तोडफोड झाली असेल, जी चोरी गेल्या होत्या, ते गाडीचे चालक असतील, मालक असतील, यांना कुठेतरी एक विश्वास देण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याच अनुषंगानं बीड जिल्ह्यासह जिल्हाभरातील काही वाहनधारक असतील त्यांना कुठेतरी दिलासा मिळणार आहे. मात्र गाड्याचं आता व्हेरिफिकेशन होणार आहे. त्या गाड्या त्या मालकापर्यंत नक्कीच जातील. ते 3 आरोपी आहेत आणि 4था आरोपी फरार आहे, तो बी लवकरच ताब्यात येईल अशी सुद्धा या ठिकाणी बोललं जात आहे. मात्र हे 3 चोर कधीपासून गाड्यांची चोरी करत होते आणि आतापर्यंत त्यांनी किती गाड्या तोडल्यात, मोडल्यात, विकल्यात, त्याची चोरी करून तोडफोड केली, हे येणाऱ्या काळात तपासामध्ये नक्कीच निष्पन्न होणार आहे. बीड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर मुजाहिद यांचे ब्रेन केअर हॉस्पिटल व संकल्प व्यसनमुक्ती केंद्र आहे. येथे सर्व प्रकारच्या मानसिक आजारावर व व्यसनावर उपचार केले जातात. संपर्क खाजा कॉम्प्लेक्सच्या मागे, एकता नगर, जालना रोड, बीड.